बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्थानक रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडत रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पथक ठसे तज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। और क्या झटका मत तोड़े हो ना तो डूबी गए लगे गाड़ी आई तो लगे चली गया हो रहा है। पहले ऊपर को तो 2 जना अरे 2 जना है वो गाड़ी जरा ना ये करें घुस गया अंदर 2 जना है। लगा ली दरवाजा दोनों भी अंदर गए। पदमपुरातील हनुमान मंदिरातील गाठी चोरी झालेली आहे। कशा प्रकारे ही चोरी झालेली, किती मुद्देमाल केलेला आहे आणि किती आरोपी या प्रकारात होते? सदर घटनेमध्ये 2 आरोपी हे आतापर्यंत त्यांचे फुटेज भेटलेले आहे। 2 आरोपी रेल्वे स्टेशन साईडने आलेले आहे आणि पंचवटी सिग्नलवर जाऊन त्यांनी गाडी लावून तिथून हे वापस मंदिरात आलेले आहे। मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज पण हस्तगत करण्यात आलेले आहे। फिंगरप्रिंट एक्सपर्ट नुसार काही फिंगरप्रिंट भेटलेले आहेत, त्या अनुषंगाने तपास चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गुन्हे शाखा, एसबी आणि पोलीस स्टेशन असे आणि इतर डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी याचा शोध घेत आहे आणि येत्या काही तासातच गुन्हा 100% निष्पन्न करण्याचे प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत त्यांनी सांगितल्यानुसार, ट्रस्टने सांगितल्यानुसार 2.5 लाख रुपये रोख चोरी गेल्याची घटना आम्ही घेतलेली आहे।